1346 ते 1353 दरम्यान ब्युबॅनिक प्लेगने युरोपमध्ये 50 दशलक्ष लोकांचा बळी घेतला, ज्याला ब्लॅक डेथ म्हणूनही ओळखले जाते. ब्युबॅनिक प्लेगचा रुग्ण आढळणं चिंतेचे कारण का आहे? लोकांच्या मनात या प्लेग दरम्यान एवढी भीती का आहे? याबद्दल आज आपण माहिती घेऊया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम महाभयंकर ब्युबॅनिक प्लेगची नेमकी लक्षणे काय आहेत ते आपण पाहूया. युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रोव्हिजन CDC नुसार यामुळे ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, असह्य वेदना, लसिका ग्रंथीवर सूज येणे यासारखी लक्षणे आढळतात. या प्लेगमध्ये लसिका वाहिनीवाटे हे जीवाणू लसिका ग्रंथीमध्ये शिरतात. साधारणतः हा रोग संक्रमित पिसवांच्या दंश केल्यामुळे होतो. या रोगामध्ये मृत्यूदर सरासरी 30 ते 60% आहे. जीवाणू रक्तप्रवाहात शिरले तर या आजाराचा पुढचा टप्पा म्हणजे सेप्टिसेमिक प्लेग होतो. यामध्ये ओटीपोटात दुखणे, झटका लागणे, त्वचेतून रक्तस्राव होणे, बोट आणि नखांची त्वचा काळी पडणे यासारखे गंभीर लक्षणे आढळतात. CDCच्या म्हणण्यानुसार पिसवांनी दंश केल्यास किंवा संक्रमित प्राण्याच्या संपर्कास आल्यास सेप्टिसेमिक प्लेग होतो. US मधील ओरेगॉन येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी 2005 नंतरच्या राज्यात ब्युबॅनिक प्लेगचा पहिला रुग्णांची नोंद केली आहे. विविध अहवालानुसार या व्यक्तीला आजारी पाळीव मांजरापासून हा आजार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रोग त्वरित ओळखण्यात आल्यामुळे रुग्णाला संबंधित रोगावर उपचार देण्यात आले आहेत. तसेच मांजरीवरही उपचार करण्यात आले होते. मात्र या मांजरीचा या रोगामुळे मृत्यू झाला. 1346 आणि 1353 दरम्यान ब्युबॅनिक प्लेगमुळे युरोपमध्ये तब्बल 50 दशलक्ष लोकांचा बळी घेतला, ज्याला ब्लॅक डेथ म्हणून ओळखले जाते. ब्युबॅनिक प्लेगचा रुग्ण आढळणं चिंतेचे कारण आहे. एरिसिनिया पोस्टिस ह्या जीवाणूमुळे ब्युबॅनिक प्लेग हा रोग होतो. याचा संसर्ग प्राणी आणि माणसामध्ये होतो. एरिसिनिया पोस्टिस सामान्यतः प्राण्यांच्या शरीरावर आढळणाऱ्या पिसवांशी दंश केल्यामुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार माणसांचा यांना संसर्ग 3 गोष्टींमुळे होऊ शकतो: संक्रमित पिसवांनी दंश केल्याने, संसर्गजन्याच्या संपर्कात आल्याने आणि न्यूमोनिक प्लेग असलेल्या रुग्णातील जीवाणू विषाणूमार्फत शरीरात गेल्याने हा रोग होऊ शकतो. यात अखेरचा टप्पा म्हणजे न्यूमोनिक प्लेग. न्यूमोनिक प्लेग हा सर्वात धोकादायक आहे. WHOच्या मते याचा उपचार न केल्यास जीवाचा धोका उद्भवतो. जीवाणू जेव्हा फुफ्फुसात शिरतात तेव्हा लक्षणांमध्ये न्यूमोनियाचा समावेश होतो. CDCच्या म्हणण्यानुसार प्लेगचा हा एकमेव प्रकार आहे ज्यात संसर्गजन्य व्यक्तीपासून जीवाणू श्वासाद्वारे दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतात. या प्रकारात योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूदर 100% आहे. प्लेग आजाराला ब्लॅक डेथ असे देखील म्हटले जाते. 14व्या शतकातील लोकसंख्या लक्षात घेता ब्लॅक डेथ ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी साथ आहे. काही अंदाजानुसार या रोगाच्या साथीमुळे युरोपातील निम्म्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या साथीतून जी लोकं वाचली त्यांच्यावर याचा सर्वात जास्त परिणाम झाला. नेचर जर्नलमध्ये 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की काही आनुवंशिक म्युटेशनमुळे जगण्याची शक्यता 40% ने वाढली. शिकागो विद्यापीठाचे प्रोफेसर लुईस बॅरेरो यांनी BBCला सांगितले की हा आकडा माणसामध्ये नोंदवण्यात आलेला सर्वात प्रभावी आकडा आहे. ब्लॅक डेथने युरोपच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गोष्टीवरही प्रभाव टाकला. पण आत्ताच्या युगात ब्लॅक डेथसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, कारण आधुनिक उपचार पद्धती व आत्ताची उपचार पद्धती एरिसिनिया पोस्टिस या जीवाणूला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. तसेच जीवनशैलीतील बदल, अधिक स्वच्छता आणि रोगांची आणि त्यांच्या लक्षणांची जाण असल्याकारणाने मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. प्लेग एक गंभीर आजार असून त्यासाठी त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. वैद्यकीय अभ्यासातील प्रगतीमुळे प्लेग आता अँटीबायोटिक्सच्या मदतीने उपचार करण्यायोग्य आहे. लवकर ओळख आणि त्वरित उपचार पुनर्लाभाची शक्यता वाढवतात. अशाच नवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.